या मंडळी पॅनकेक खायला, मग चला पाहायची आहे ना रेसिपी, सुरुवात करूया. नमस्कार मंडळी, आज आपण मुलांच्या आवडीची रेसिपी दाखवणार आहोत. पॅनकेक. मुलांना केक खूप आवडतात, तर असा पॅनकेक तुम्ही त्यांना बनवून देऊ शकता आणि तोही मैदा न वापरता. तर मैद्याऐवजी आपण काय वापरायचं आहे, तर मी घेतलेलं आहे गव्हाचं आणि कणकेचा आटा घेतलेला आहे 1 कप, आणि 1 कप घ्यायचंय नाचणीचं पीठ सम प्रमाणात. नाचणी ही खूप सत्वयुक्त असते, तर नाचणीचं पीठ पॅनकेक साठी वापरलं तर मुलांना पण हेल्दी होणार. आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं दोन्ही पीठ. आणि त्यामध्ये आपल्याला वापरायचं आहे बेकिंग सोडा, बेकिंग पावडर, ते किती प्रमाण ते तुम्हाला सांगते. आणि वापरायचे गूळ, वापरायचे साखर नाही वापरायची. 1 पाऊण अर्धा कप एवढा हे गूळ घेतलेलं. गुळाचं प्रमाण तुम्हाला गोड किती हवं तेवढं वापरायचं आहे. अर्धा कप मी दही घेतलेली आहे आणि लागणार आहे दूध, तर मी 1 कप दूध घेतलेलं आहे आणि अजून लागेल तसं मी घेणार आहे. तर सर्वप्रथम आपल्याला ह्यामध्ये आता दोन्ही पीठ घालून घेतलेलं आहे, नाचणीचं आणि गव्हाचं. आता ह्यामध्ये बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घालून घ्यायचा आहे. तर बेकिंग सोडा 1 टीस्पून घालायचा आहे आणि बेकिंग पावडर 1 कप असेल तर अर्धा टीस्पून, आणि हे 2 कप आहे म्हणून 1 टीस्पून घातलेला आहे. आणि 1 कपाला 1 कप बेकिंग पावडर घालायची आहे, तर मी 2 कप अशी 2 टीस्पून बेकिंग पावडर घालणार आहे. ही 2 टीस्पून मी बेकिंग पावडर घालून घेते. आता सगळं हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं विस्करने किंवा चमच्याने, म्हणजे बेकिंग पावडर बेकिंग सोडा व्यवस्थित मिक्स होईल. छान हेल्दी अशी रेसिपी आहे. आता गूळ घालून घेऊया. गुळाऐवजी तुम्ही साखर घालू शकता किंवा गूळ स्किप पण करू शकता. आणि गुळाचं प्रमाण आहे ना, हे तुमच्या गरजेनुसार घाला. मी अर्धा कप पेक्षा थोडं कमी घातलेलं आहे. आता ही दही घालून घ्यायची, अर्धा कप, पूर्ण अर्धा कप दही घालायची, मिक्स करून घ्यायचे. आणि मी 1 कप दूध घेतलेलं आहे, त्यातलं थोडं थोडं दूध घालून घ्यायचं आणि मिक्स करायचं. लम्स फ्री करायचं, गुठळ्या ठेवायच्या नाही, एकदम लम्स फ्री बॅटर करायचंय. असं सगळं मिक्स करून घ्यायचं आणि छान असा हा पॅनकेक होतो अशा पद्धतीने केल्यावर. थोडस ह्यामध्ये इसेन्स घालून घेतलं, ऑप्शनल आहे. बघा, मिश्रणाची कन्सिस्टन्सी अशी ठेवायची, बघा इतकी ठेवायची, आणि असं छान फ्लफी बॅटर बनवून घ्यायचं. आता चला आपण पॅनकेक बनवायला घेऊया. पॅनकेक बनवण्यासाठी मी पॅन ठेवलेला आहे, त्यामध्ये मी तूप घालून घेतलेलं आहे. गॅसची आच मंद करायची आणि तूप किंवा तुम्ही बटर घालू शकता. आणि असा हा एक पळीने असं सोडून घ्यायचं, त्यामध्ये पसरवायचं नाही, ते आपोआप पसरलं जातं. आणि 2 ते 3 मिनिटाला असंच ठेवायचं, मग पलटी करायचं. त्याला वरून जाळी आली की मग पलटी करायचं. आपण हा जाळी आली थोडीशी वर, तर आपण हा थोडासा असा सोडून घ्यायचा आणि पलटून घ्यायचा. बघा, छान असे पॅनकेक होतात. आता आपण काढून घेऊ. हा बघा, छान असा हा पॅनकेक झालेला आहे. आता हा काढून घेऊया आणि अशा पद्धतीने आपण सगळे बनवून घेऊ. बघा, मी बाजूला अजून एक पॅन ठेवलेला आहे आणि त्यामध्ये पण मी असे घालून घेतलेत. बघा किती छान होतात बघा हे केक. बघा, पॅनकेक छान होतात ना. बघा, लगेच पटकन असे फ्लफी होतात. आपण त्यामध्ये बेकिंग सोडा बेकिंग पावडर घातलेली असते, म्हणून मग 2 पॅन ठेवायचे आणि पटापट करून घ्यायचे. हा पण पॅनकेक झालाय बघा. असे दोन्ही साईडला 2 तवे ठेवून पॅन ठेवून असे काढून घेतले. छान असे पॅनकेक बनवले. मंडळी, कशी वाटली पॅनकेकची रेसिपी? आवडली ना? बघा, वरून मी हे मेपल सिरप आहे हे लावून घेतलं, घालून घेतलं आणि बटर घालून घेतलं. आणि छान असे हे मुलांच्या आवडीचे पॅनकेक नाचणी आणि गव्हाच्या पिठाचे. रेसिपी कशी झाली मला कमेंट्स करून सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.